छावा आयोजित छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 32 वर्षापासून 1994 पासून आपली जयंती सुरू झालेली आहे। पहिली जयंती ही गुलमंडीहून निघालेली आहे आणि यानंतर 2002ला TV सेंटर येथे ज्यावेळेस पुतळा झाला तेव्हापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि वेगवेगळ्या उपक्रम या माध्यमातून आम्ही उत्सव समितीच्या माध्यमातून ते करतो। त्याच्यामध्ये महिलांना सहभाग करून महिलांना मार्गदर्शन, महिलांना जे काही संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्या सर्व महिला एकत्रित येऊन आपल्या राजाच्या जयंतीनिमित्त आनंदोत्सव साजरा करतात। जवळजवळ आम्ही सकाळी 10ला रॅली काढतो, ती रॅली 12 वाजेपर्यंत आपली TV सेंटरला येते आणि सर्वांनी तिथं येऊन त्यांना ते संभाजीराजांचं जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल इथं ती माहिती दिली जाते आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या संभाजी महाराज जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, महिलांना मार्गदर्शन, युवक मार्गदर्शन आणि युवकांना जे काही अण्णासाहेब पाटीलच्या स्कीम आहे त्या स्कीमच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं। असे वेगवेगळे उपक्रम जयंती उत्सवाच्या माध्यमातून केले जाते। यासाठी बुलंद छावाचे आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब कुटे, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश पताळ, तसेच सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष आणि सर्व आमचे उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश सोनवणे, कार्याध्यक्ष शिवाजी पळसकर, स्वागताध्यक्ष आपले विशाल दाभाडे, विलास पवार, सरचिटणीस यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो। यामध्ये महिलांचा फार मोठ्या सहभाग असतो। महिलांच्या सहभागामध्ये डॉक्टर दिव्याताई पाटील, रेखाताई वाटोळे, सुकन्याताई भोटले, आपल्या सूर्यवंशीताई आणि त्या सर्वच महिला, तनश्री गायकवाड आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आलेल्या सर्वांचं बुलंद छावाच्या वतीने इथे एक प्रसादाचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात केला जातो, लसीचं वाटपही मोठ्या प्रमाणात केलं जातं। असे विविध उपक्रम इथे राबवले जातात आणि वर्षभर उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आज संध्याकाळी काय कार्यक्रम आहे? संध्याकाळी रॅल्या वगैरे येतात, इथं मोठ्या प्रमाणात रॅल्या येतात इथून आपल्या याच्यामधल्या परिसरातल्या आणि पोवाड्याचा कार्यक्रम कॅनॉट प्लेस येथे एक मोठ्या प्रमाणात आपल्या उत्सव समिती राजभाऊ दंडाळ यांची हिंदू एकता समिती यांच्या वतीने पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। एक छत्रपती संभाजी महाराजांचे विचार या माध्यमातून दिल्या जातात। अशा प्रकारे आज कोण कोण प्रमुख पाहुणे इथं आले? या कार्यक्रमासाठी परिसरातील आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रथम नागरिक समीर भैया राजूरकर, राजेंद्र भाऊ दंडाळ, तसेच खासदार कल्याण काळे साहेब, माजी खासदार खैरे साहेब आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण भाऊ दोनगावकर असे आणि शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, तसेच झोन 2चे प्रशांत स्वामी साहेब, विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील उद्योगशील क्षेत्रातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून तर उद्योजकापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत या जयंतीमध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं जातं। सर नाव सांगा सर आपलं? मी सुरेश वाकडे पाटील, संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती। दादा, संभाजी महाराज असं संभाजी महाराजांचं काम जे आहे आपल्याला जी घटना सिंधुदुर्गमध्ये झाली अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही थोडं त्यांना आता सहकार्य करतो। त्यांनी विनंती केली, आम्ही मागं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणले आपल्याला तसं काही करायचं नाही। त्यांनी आश्वासन दिलं, सध्या जे काम चालू आहे बाकीचे जे जडंग करणं ते राजस्थानमध्ये काम चालू आहे आणि आता 1-2 दिवसातच तिची बैठक लागला जाणार आहे असं महापौर उपमहापौरांनी आश्वासन दिलं। जयंतीनिमित्त 369 आले। जयंतीनिमित्त तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? जयंतीनिमित्त समाज बांधवांना काय आवाहन करणार? जयंतीनिमित्त समाज बांधवांनी एकत्र राहायचं आवाहन करतो मी आणि सर्वांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त मोठमोठे अधिकारी IAS आणि IPS अधिकारी बनावं हीच माझी जयंतीनिमित्त इच्छा आहे। संभाजी महाराजांचे विचार हे खूप मोठे आहेत, ते विचार घेऊन आपण जिल्ह्यातून राज्यभरात जाऊ, राज्यभरातून भारतामध्ये जाऊ आणि नंतर आपण पुढे जाऊ। ठीक आहे। आज खरंच खूप आनंद होतो कारण 1902ला जेव्हा आम्ही जयंती करायचो त्यावेळेस अक्षरशः लोकांना ओढून आणायला लागायचं की चला उभे राहा, आपण फोटो काढूया, छत्रपती संभाजीराजांची जयंती करूया। पण आजची जयंती जी जल्लोषात साजरी झाली, वेगवेगळ्या ठिकाणावरून रॅल्या आल्या आणि एवढ्या रॅल्या मस्त आल्या की जवळपास 300-400 त्या वाहन रॅल्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर बुलंद छावाच्या वतीने आम्ही जी रॅली काढली त्याच्यामध्ये असंख्य अशा महिलांचा सहभाग होता आणि सर्वप्रथम मला हेच सांगावंसं वाटतं की छत्रपती संभाजीराजे यांचं जे कार्य होतं की त्यांनी जे जनहितासाठी केलं तेच आपण आज करायला हवं। कारण आज आपण बघतो की मुलांच्या हातामध्ये पुस्तक नव्हे तर मोबाईल। तर मला असं म्हणायचं आहे की शेजाऱ्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जर राष्ट्रमाता जिजाऊ जन्माल्या तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले। आणि ह्या जयंती निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक महिलांनी
सोशल मीडियाचा वापर फक्त हा रील बघण्यासाठी न करता तर त्याच्यातून थोर महापुरुषांचे विचार घ्यायला पाहिजे. थोर महापुरुष, थोर महिलांचे आपण विचार घेतले पाहिजेत आणि ते विचार आत्मसात करून आपल्या मुलांमध्ये ते पेरले पाहिजेत. कारण आज आपण बघतो 21व्या शतकामध्ये अनेक मुलींवरती, महिलांवरती बलात्कार होत आहेत. त्यांच्या मांग्या खेचण्यामध्ये कमी पडतोय का? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कार व्हायचा तेव्हा चौरन केला जायचा, पण आज त्या बलात्काराला तुम्ही 6 महिने 10 वर्षे कोपर्डीच्या आजही त्या ताईला न्याय मिळालेला नाही. तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या त्या आरोपीला का सांभाळतात? आज जर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी करायची असेल आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांनी जे स्त्रियांचा मान सन्मान केलेला आहे त्या सन्मानाने आज प्रत्येक पुढाऱ्याने, आज प्रत्येक आमदार, खासदारांनी, पंतप्रधानांनी त्या विचाराने चाललं पाहिजे. मला मान्य आहे की आपण जे काही चालतंय संविधानाप्रमाणे चालतो, पण हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. 3 वर्षाची मुलगी तिच्यावरती बलात्कार होतो, 65 वर्षाचा माणूस तिच्यावरती बलात्कार करतो, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर हे थांबायचं असेल तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज वाचावे लागतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावं लागतील, राष्ट्रमाता वाचावं लागतील, राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार घ्यायला पाहिजे, सावित्री वाचली पाहिजे. आपल्याला हे जर कळाले तर नक्कीच बलात्कार करतील आणि नक्कीच आज आपण छत्रपती संभाजीराजांना मानाने विचार